नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा कालच एमपीसीचा किंवा बाकीच्या ज्या सरळ सेवेच्या बऱ्याच दिवसापासून चालू होतं की सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत त्या एमपीसीच्या कक्षेमध्ये आणायची किंवा ज्या परीक्षा आहेत बऱ्याच टीसीएस आणि आयबीपीएसच्या ज्या परीक्षा होत होत्या त्या परीक्षा सगळ्या एमपीसी कडे द्यावे असे बरेच निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालेले होते। याच्यावर बऱ्याच दिवसापासून मिटिंगा चालू होत्या। शेवटी तो काल 231 पेजेसचा एक जीआर आला आणि जीआर मध्ये बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या ज्या पोस्ट आहेत त्या सगळ्या परीक्षा कशावर टाकण्यात आल्या, या एमपीसीच्या सहाय्याच्या कक्षेमध्ये आणण्यात आल्या। आता आपण थोडक्यात बघूया नक्की काय होतं। जसं बघा, राज्य सरकारने गट ब अराजपत्रित आणि गट क या संवर्गातील भरती प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत। पारदर्शकता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे की या परीक्षांमध्ये काय असावी, एक पारदर्शकता असावी। कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास 2 ते 2.5-3 लाख विद्यार्थी अभ्यास करत असतात। ह्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 साठी खूप एक प्रचंड स्पर्धा असते। या स्पर्धेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला जो अभ्यास करतो त्याला न्याय भेटला पाहिजे किंवा त्याने 2 ते 3 वर्ष आयुष्यातले खर्च केलेले आहेत त्याला कुठला तरी वर्ग 3चा क्लास 2चा कुठला तरी एक जॉब भेटला पाहिजे। महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये एक कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून त्याला त्याचं जे स्वप्न असतं ते त्याचं पूर्ण झालं पाहिजे। यासाठी तो अभ्यास करत असतो, खर्च करत असतो, वयाचे काही वर्ष घालत असतो। यासाठी या ज्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी। म्हणजे पारदर्शकता कोण करू शकतं, ती एमपीसी करू शकते। म्हणून या सगळ्या परीक्षा एमपीसी कडे द्याव्यात अशा बऱ्याच दिवसापासून खूप चांगलं डिसिजन महाराष्ट्र शासनाने घेतलेले की बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टी काय भेटेल, न्याय भेटेल। आता आपण बघूया काय काय झालेले थोडक्यात। जसं बघा, सर्व भरती एमपीसी मार्फत पूर्व विविध विभाग स्वच्छ भरती प्रक्रिया राबवत असत आणि ज्यामुळे विलंब किंवा गोंधळ होत असत, आता राज्य सरकारने सर्व गट ब आणि गट क ची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीसीच्या कक्षेत आणलेली। म्हणजे आता ज्या परीक्षांमध्ये गडबड होत होती किंवा ज्या भरती होत नव्हत्या त्या सगळ्या परीक्षा आता कोणाकडे आलेल्या आहेत, त्या एमपीसी कडे। हे थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं। पुढे जाऊया आपण। पुढच्या याच्यामध्ये बघा, भरती प्रक्रियेत सुसूत्रता येईल। म्हणजे याच्यामध्ये बघा, जसं पूर्वी प्रत्येक विभाग आपली भरती स्वतंत्रपणे राबवत असे, म्हणजे काय, प्रत्येक भरती ही तुमची स्वतंत्रपणे होत होती। जसं जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, महानगरपालिका, नगरपालिका किंवा ही जे नगर परिषद, नगर किंवा जिल्हा परिषद असेल, आयुक्तालय असेल, पोलीस डिपार्टमेंट यांच्या ज्या भरती ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला त्यांच्या लेवलला होत असतं। नंतर या भरती प्रक्रिया काही 2019 मध्ये महापोर्टलकडे गेल्या। महापोर्टल बंद झालं, त्याच्यानंतर या भरती प्रक्रिया 2021-22 टीसीएस आणि आयबीपीएस कडे गेल्या, त्यांनी घेतलं। पण त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशन मध्ये मध्येच प्रॉब्लेम येत होते। नॉर्मलायझेशन मध्ये स्कोर काहींचा 200, 201, 202, 190, 190 आणि विद्यार्थ्यांना याच्यात पण एक पारदर्शकपणा दिसत नव्हतं। त्याच्यानंतर यांनी सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये काय ही परीक्षा एमपीसी कडे द्यावी। मग त्याच्यामध्ये या ज्या परीक्षेच्या मध्ये गोंधळामुळे या परीक्षा कोणाकडे आल्या, एमपीसी कडे आलेल्या आहेत। पुढे जाऊया आपण। पुढे बघा, एक संध परीक्षा प्रणाली म्हणजे काय, समान स्वरूपाच्या पदासाठी आता वेगवेगळ्या परीक्षा न घेता, म्हणजे ज्या समान स्वरूपाच्या परीक्षा त्याला अशा वेगवेगळ्या परीक्षा नका घेऊ, तर त्यामध्ये एकच परीक्षा घेतली जाईल। यामुळे उमेदवारांच्या मानसिक आणि आर्थिक ताण कमी होईल। मानसिक म्हणजे काय की वर्षभरात तुम्ही 5 परीक्षांचे फॉर्म भरतात, 5 परीक्षांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला सेंटर जावं लागतो, 5 परीक्षांचं पेमेंट तुम्हाला करावं लागतं। मग त्याच्यामुळे काय होतं, गोंधळ तयार होतो, आता होणार नाही, बरोबर। एकूण 553 म्हणजे याच्यामध्ये एकूण जवळपास 553 संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये यासाठी सुधारणा करण्यात आलेली आहे। म्हणजे एकूण किती संवर्ग आपण ऐकतो, टोटल 553 जे गव्हर्नमेंटचे महाराष्ट्र शासनाचे संवर्ग आहेत त्याच्यामध्ये काय करण्यात आलेली आहे, थोडक्यात सुधारणा करण्यात आली, बरोबर। पुढे जाऊया। जसं आपण बघितलं पदांचे वर्गीकरण कसं केलं। जसं शासनाने 553 संवर्ग पदाचे वर्ग प्रामुख्याने 2 याचं 2 याच्या डिवायडेशन केलेली आहे। जसं पहिला भाग आपण बघूया, प्रशासकीय गट हा एक पहिला भाग आहे आणि दुसरा भाग आहे तांत्रिक गट, हा 1 नंबर आणि दुसरं। जसं याचे 2 याच्या डिवायडेशन केलं, जसं पहिला भाग हा प्रशासकीय आणि दुसरा तांत्रिक। प्रशासकीय मध्ये बघितलं आपण 252 पदांसाठी एकूण 17 गट तयार केले आणि इथं तांत्रिक मध्ये 221 पदांसाठी 29 गट तयार केलेले, हे लक्षात घ्या। म्हणजे जसे 2 गट तयार केले, पहिला गट आपण एक तयार केला प्रशासकीय, म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी जो भाग असतो त्याला प्रशासकीय भाग म्हणतात आणि दुसरा भाग जो टेक्निकल त्याला तांत्रिक म्हणू शकतो आपण। असे तांत्रिकचे 221 पदांसाठी म्हणजे जवळपास टेक्निकल मध्ये 221 पदं येतात महाराष्ट्र शासनामध्ये आणि प्रशासकीयमध्ये जवळपास 252 पदं येतात। याच्यासाठी जवळपास 17 गट आणि याच्यासाठी जवळपास 29 गट तयार करण्यात आलेले आहेत, हे लक्षात घ्या। या ठिकाणी बघा, जसं एकच प्रकारच्या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना
वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज असणार नाही. मग आता जसं बघा, एक गट प्रशासकीय आणि दुसरा गट तांत्रिक, हे 2 गट तयार करण्यात आले. लक्षात घ्या. पुढे गेलो तसं बघा, मुलाखती पूर्णपणे बंद. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ऑलरेडी आधी गट ब अराजपत्रित PSI सोडून गट क कुठल्याही पदाला इंटरव्ह्यूचा भाग आधीच काढून टाकण्यात आलेला आहे. पण बरेच लोक म्हणतात सर मग PSIच्या मुलाखतीचं काय होईल? तर बघा, 2026 मध्ये PSI ची मुलाखत होणार, पण 2027 नंतर PSI ची मुलाखत बंद होऊ शकते. म्हणजे आता जो 440 मार्काचा पॅटर्न आहे तो काही दिवसात फक्त 400 मार्काचा राहू शकतोय. हे लक्षात घ्या. म्हणजे फक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा 400 मार्काची असेल आणि डायरेक्ट कट ऑफ लागेल, असंही तुमचं ग्राउंड क्वालिफाय झालेलं. बरोबर. या ठिकाणी बघा, जसं इथं काय सांगितलं, सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे काय, आता गट ब अराजपत्रित आणि गट क पदाच्या निवडीसाठी मुलाखती घेतल्या जाणार नाहीत. निवड प्रक्रिया आता केवळ लेखी परीक्षेतील गुणावर आधारित असेल, ज्यामुळे वशिलेबाजी किंवा पक्षपाताला बसेल, असे सरकारने म्हटले आहे. बरोबर आहे. ऑलरेडी गट ब अराजपत्रित गटकाच्या मुलाखती बंद केलेल्या आहेत. फक्त PSIच्या 2027 नंतर मुलाखत बंद होऊ शकते. ठीक आहे. पुढे जाऊया. पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीला प्राधान्य. बरोबर. जसं इथं बघा, काही राजपत्रित आणि राजपत्रित मध्ये काय तर राजपत्रित मध्ये बघा, तुमची फक्त कुठली परीक्षा येते, राज्यसेवा. आपण त्याला काय म्हणतो, राज्यसेवा हा जो भाग येतो हा कशामध्ये येतो, अराजपत्रित मध्ये काय येते, तुमची कंबाईन येते. म्हणजे कंबाईनचा जो भाग येतो हा कशामध्ये येतो, कंबाईन तुमची B आणि C हा कशामध्ये जातो, अराजपत्रित. आता थेट मुलाखतीऐवजी म्हणजे प्रमोशन किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरली जातील, त्यामुळे विभागीय कर्मचाऱ्यांना प्रगतीची आर्थिक संधी मिळणार आहे. कालबाह्य झालेले मृत संवर्ग म्हणून घोषित केले जातील, मात्र त्या पदावर आधीपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे हक्क सुधारित राहतात. म्हणजे बघा, मृत संवर्ग किंवा मृत पद, जसं बघा स्टेनो पद हे आता काही दिवसापासून बंद करून टाकलं, त्या पदाला त्याचा नष्ट करून टाकलं. तसं काही संवर्ग आहे ते म्हणजे त्याच्या परीक्षा होणार नाही, त्याला डायरेक्ट प्रमोशननी दिलं जाईल. हे लक्षात घ्या. पुढे बघा, जसं नोडल विभागाची जबाबदारी असणार, जसं इथं बघू शकतात, भरती प्रक्रियेचा आराखडा तयार करणे, बरोबर, नवीन पदांचा समावेश करणे आणि पात्रतेचे निकष ठरून तसा प्रस्ताव आयोगाकडे पाठवायचे महत्वाचे काम नोडल विभागाचं असणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, नोडल विभागाची जबाबदारी काय असणार आहे की जे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये काय असणार, जसं इथं भरती प्रक्रियेचा आराखडा तयार करणे. म्हणजे बघा, आता कुठल्याही डिपार्टमेंटला असं, जसं उदाहरणार्थ आपण म्हणूया महसूल विभाग. महसूल विभागामध्ये तलाठीच्या किती जागा खाली आहेत, म्हणजे तालुक्याला, जिल्ह्याला किंवा प्रत्येक कलेक्टर ऑफिसला किती जागा खाली आहेत, याचा सगळा आराखडा हा नोडल विभाग कोणाला पाठवणार, मंत्रालयामध्ये पाठवणार. मंत्रालय ते कोणाला पाठवणार, एमपीसी काय करणार, त्याची ऍड काढणार. म्हणजे असं प्रत्येक डिपार्टमेंटचं होणार आहे. म्हणजे ती त्या प्रस्ताव हे कोणाला जाणार आहेत, एमपीसीला जाणार आहेत. हे लक्षात. बरोबर. तर कालमर्यादा 1 महिना, म्हणजे सर्व विभागांना त्याच्याकडील रिक्त पदांच्या आधी अपडेट करून मागणी पत्र म्हणजे डिमांड लेटर तयार करण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली आहे. याचा अर्थ असा की लवकरच मोठ्या प्रमाणावर पद भरतीसाठीच्या जाहिराती प्रसिद्धी होण्याची शक्यता आहे. म्हणजे थोडक्यात 1 महिन्यासाठी हा वेळ दिलेला आहे. प्रत्येक डिपार्टमेंटला 1 महिन्याच्या जेवढ्या जागा खाली असतील त्याचा सगळा पाठपुरावा हा एमपीसीला करावा लागणार आहे. आणि 1 महिन्यामध्ये गट क ची किंवा गट ब ज्या म्हणजे 2026 किंवा 27 मध्ये खूप मोठ्या जाहिराती येऊ शकतात. जसं आपण बघूया, मग बरेच सर जाहिरात कधी येणार, नवीन जाहिराती, नवीन नियम आगामी सर्व जाहिराती लागू असतील. जुन्या भरती, ज्या भरती प्रक्रिया आधीच सुरू झाल्या आहेत त्यांच्यावर या निर्णयाचा परिणाम होणार नाही, तर जुन्या नियमानुसारच पूर्ण भरती होतील. शिक्षक आणि पोलीस भरती यासारख्या काही विशेष भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. म्हणजे बघा, याच्यामध्ये काय सांगायचंय, ज्या ऍड आता येऊन गेलेल्या आहेत, समजा आता कंबाईनची ऍड आलेली, कंबाईनच्या PSIच्या पदाची मुलाखत होणारच, बरोबर, किंवा जुन्या ज्या ऍड आल्या त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेवटच्या पॉईंटमध्ये काय, आपोआप तुमची शिक्षक भरती असेल, बरोबर, म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत, किंवा TET असेल, किंवा पोलीस भरती असेल, किंवा चालक असेल, किंवा वनरक्षकची भरती असेल, या भरती सोडून या भरती जशा चालू आहेत तशाच चालणार आहेत. या भरती किंवा वनरक्षक, पोलीस भरती, पवित्र पोर्टल, शिक्षक भरती हे एमपीसी कडे येणार नाही. यांच्या भरत्या जशा चालू आहेत त्या तशाच चालू असणार आहेत. हे लक्षात घ्या. बाकीच्या सगळ्या परीक्षा ह्या एमपीसीच्या कक्षेमध्ये येणार आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट तसं इथं आपण टाकलेली, बरोबर. तसं बघा, थोडक्यात सांगायचे तर आता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीचे टेन्शन न घेता फक्त लेखी परीक्षेवर लक्ष केंद्रित करता येईल आणि भरती प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होईल. बरोबर. हा निर्णय एमपीसी गट ब आणि गट क च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी एक नवी दिशा देणारा ठरेल. या बदलामुळे निवड प्रक्रिया अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे.
बरोबर. म्हणजे सगळ्यात जास्त विद्यार्थी गट ब आणि गट क जे विद्यार्थी तयारी करत असतील त्यांच्यामध्ये त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पारदर्शकता तयार होण्याचं काम याच्यामध्ये तयार होणार आहे, होण्याची अपेक्षा आहे. बरोबर. थोडक्यात बघा, ह्या जी आर मध्ये आपल्याला एवढंच सांगायचं किंवा याच्यामध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की जसं कंबाईनचा जो संवर्ग कंबाईन मध्ये जे एमपीसी मध्ये तयार होतं, जसं एमपीसी जो भाग येतो, बऱ्याच लोकांना म्हणायचं सर एमपीसी मध्ये स्पर्धा परीक्षा झाली पाहिजे. कंबाईन मध्ये तुमचा जो गट ब तयार होतो किंवा ग्रुप सी तयार होतो, ग्रुप सी ची याच्या पुढची जी ऍड असणार आहे ही कमीत कमी 10,000 प्लस असू शकते, हे लक्षात घ्या. कारण जसं आधी तुमचं बाकीच्या ज्या परीक्षा टॅक्स क्लर्क एक्साइज डिपार्टमेंटच्या असायच्या, बाकीच्या बरेच संवर्ग याच्यामध्ये, म्हणून याची ऍड ही 10,000 प्लस असण्याची शक्यता राहील. कारण गट ब मध्ये काही पद ग्रुप सी च्या याच्यात ऍड होऊ शकतात, हे लक्षात घ्या. म्हणून ग्रुप सी ची ऍड याच्या पुढे दरवर्षी 10 ते 12,000च्या आसपास असण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या. म्हणून ही ऍड आता काही दिवसात एमपीसी काढू शकते, ती मोठी असू शकते. 2026 मध्ये कमी असली तरी 27 मध्ये मोठी होऊ शकते, कारण बाकीच्या डिपार्टमेंटचे सगळे राईट्स कोणाकडे एमपीसी मध्ये. म्हणून जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करत असतील त्यांना ग्रुप सी हा ऑप्शन खूप मोठा तयार झालेला आहे. म्हणून सगळ्या परीक्षा आता जे लोक सरळ सेवेची तयारी करत होते त्यांना एकमेव ऑप्शन आता असा एमपीसी करणं बंधनकारक आहे. आणि गेल्या 1 वर्षापासून आम्ही एमपीसीच्या बॅचेसला किंवा सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांना आम्ही एमपीसी मध्ये शिकवत होतो की भविष्यात बदल होऊ शकतो, म्हणून तुम्ही एमपीसी आतापासून प्रिपेअर करा. आणि ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चालू असेल, सर मग आता आम्ही तलाठीची भरती करतो किंवा ग्रामसेवक करतो किंवा आरोग्य सेवक करतो किंवा बाकीच्या मग आम्ही काय करायचं, तर तुम्ही एकच करा, पूर्वपरीक्षा जो कंबाईनचा सिलेबस आहे, पूर्वपरीक्षा 100 मार्काची आहे आणि मुख्य परीक्षा 400 मार्काची. पूर्वपरीक्षा कंबाईनचा घटकाचा अभ्यासक्रम चालू ठेवा. जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करत असतील त्यांना कुठल्याही परीक्षेमध्ये अडथळा येणार नाही, ते 100% ती परीक्षा पास होतील. तुम्ही समजा आता तलाठीचा अभ्यास करता, मराठी ग्रामर केला असेल, इंग्लिश ग्रामर केला असेल, मॅथ्स रिजनिंग केला असेल, असाही त्याचा फायदा तुम्हाला कंबाईनला होणारच, वेगळं करण्याची काही गरज नाही. म्हणून जे विद्यार्थी कंबाईन करत असतील त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. फक्त याच्यामध्ये पोलीस भरती, पवित्र पोर्टल, शिक्षक भरती, वनरक्षक यांच्या ऍड वेगळ्या असणार आहेत. बाकी जे लोक वर्ग 3च्या तयारी करत असतील त्यांनी कंबाईनचा अभ्यास करावा, हेच मी तुम्हाला सांगेल. आणि चांगल्या आणि खूप महत्वाची गोष्ट बघा, कॉम्पिटिशन ही सगळ्यांसाठीच आहे. शेवटी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा कल आलेला आहे. सगळ्यांना सरळ सेवा का आवडे, एकच परीक्षा डायरेक्ट सिलेक्शन. फक्त एमपीसी मध्ये तुम्हाला 2 टप्पे द्यावे लागतील, हे लक्षात घ्या. किंवा एमपीसी त्याच्यासाठी 1 टप्पा पण करू शकते. एमपीसी आणखी तसं काही डिसाईड केलेलं नाही, पण वर्गात आम्ही शिकवत असताना पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेचं सांगितलेले. म्हणून मराठी ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल, मॅथ्स, रिजनिंग, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स या सगळ्या विषयांचा अभ्यास करा. याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, हेच विषय तुम्हाला परत ऍड होतो. ठीक आहे. याच्याबद्दल बघा, जो आता काल परवा जो जी आर आलेला आहे त्याबद्दल आपण थोडक्यात विद्यार्थ्यांना याची थोडक्यात एक माहिती केलेली. याच्यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात, 100% असंच राहील असं मी सांगू शकत नाही. याच्यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात, पण एक आयडिया काय असावी. बरेच विद्यार्थ्यांचं सर आता काय बदल होईल, आम्ही कशी तयारी करायची, प्रशासकीय गट काय, तांत्रिक गट काय, संवर्ग काय, हे आम्हाला माहिती नाही. त्याच्यासाठी थोडक्यात एक लेक्चर मी तुमच्यापर्यंत 1-2% माहिती पोहोचण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तुम्हाला नक्कीच हे लेक्चर आवडलं असेल तर देवरे अकॅडमीचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हे जे माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, असं मी तुम्हाला सांगतो. थँक्यू व्हेरी मच. थांबूया आपण.